यासाठी मनोज जरांगे पाटील हातात एक नवीन मुद्दा छेडतात। GRची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही अशी त्यांची तक्रार आहे आणि त्या संदर्भात आता ते आंदोलन पुन्हा एकदा छेडण्याच्या तयारीत आहेत। त्या दृष्टीने काय नेमकं नियोजन असणार आहे, कसं आंदोलनाचं स्वरूप असणार आहे, किती दिवसांचं आंदोलन असणार आहे, सगळ्या संदर्भात काही वेळामध्ये स्पष्टता येईल। मनोज जरांगे आपल्या आंदोलनाची घोषणा करणार आहेत आणि या ठिकाणी मोठी घोषणाबाजी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व आपल्या सेवकांना विनंती आहे, दादा व्यतिरिक्त कोणी या ठिकाणी व्यासपीठावर थांबू नये। आपल्या महिला भगिनी या ठिकाणी दादांचं औक्षण या ठिकाणी करत आहेत। तर अंतरवाली सराठी ते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाची आता त्यांनी बैठक घेतलेली आहे आणि आंदोलनाची घोषणा ते करणार आहेत। राज्यभरातले मराठा आंदोलक या ठिकाणी उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये मराठा आरक्षण तसंच इतर मागण्यांसाठी आगामी आंदोलनाची दिशा ठरणारे निश्चित केलेल्या आंदोलनाची घोषणा ते करणार आहेत आणि तारीख नेमकी काय असणार आहे तेही करणार आहेत। त्यामुळे हे आंदोलन कधीपासून सुरू होतं आहे, या आंदोलनाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे, कुठे होणार आहे, या सगळ्या संदर्भात काही मिनिटांमध्ये आता स्पष्टता येईल। अंतरवाली सराठीमधून आपण हे थेट प्रक्षेपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील काही वेळामध्ये आपल्या आंदोलनाची घोषणा करतील आणि त्याची दिशा स्पष्ट करतील। चालू करा फोन, चालू करा। स्वयंसेवकांनी व्यासपीठाच्या भोवतालचा तात्काळ खाली करायचा। तर निश्चितच जरांगेंच्या या आंदोलनाकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अंतरवालीमध्ये खूप मोठं आंदोलन होणार असल्याचं काही वेळापूर्वी झी 24 तासशी बोलताना जरांगेंनी सांगितले आणि तेव्हा सरकारला जाग येईल, समाजासाठी लढणार, त्याशिवाय लेकराबाळांचं कल्याण नाही असं पुन्हा एकदा जरांगे म्हटले। तर दिल्लीला जायचे पण आरक्षणासाठी नाही, तर दिल्लीला पाहायला जायचं आहे अशा प्रकारे सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं। तर सध्या जरांगेंच्या या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष आहे। काही वेळामध्ये त्यांच्या आंदोलनाची घोषणा ते करणार आहेत आणि पुन्हा एकदा राज्यातले राजकारण मराठा आंदोलनानं तापणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जय शिवराय। एक अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाकडे सध्या सगळ्यांचं राज्यभरातून लक्ष आहे। मनोज जरांगे आपल्या आंदोलनाची सुरुवात करताना काय महत्त्वाचे मुद्दे मांडतायत हे आपल्याला आता पाहायचं आहे। काही वेळामध्ये जरांगे आपल्या भाषणाला सुरुवात करतील। पुन्हा एकदा सगळा मराठा समाज जरांगेंच्या या आंदोलनाला त्यांनी दिलेल्या हाकेला कसा प्रतिसाद देतोय हेही पाहावं लागणार आहे। हैदराबाद गॅझेटियरचा GR निघून सुद्धा सरकार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करत नाही अशी त्यांची तक्रार आहे आणि वाटप केलेल्यांना व्हॅलिडिटी प्रमाणपत्र दिलं जात नाहीये। तर इकडे सातारा संस्थांचं गॅझेट GR काढलेला नाहीये, काढला जात नाहीये। मराठा आंदोलनामध्ये काही बळी गेलेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना मदत अपेक्षित आहे, ती मदत मिळत नाहीये, त्यांना नोकरी मिळत नाहीये। अशा विविध मुद्द्यांना घेऊन जरांगे हे आता आंदोलन करणार आहे। या आंदोलनामध्ये सरकारला किंमत मोजावी लागणार असा गंभीर इशारा जरांगेंनी झी 24 तासशी बोलताना दिलेला आहे। त्यामुळे आंदोलनाचं आता स्वरूप नेमकं काय असणार आहे, पुन्हा एकदा सरकारला इशारे दिले जात आहेत का, इशारा देऊन काय नेमकं पदरात पाडून घेणार हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जरांगेंनी उपस्थित केला तो म्हणजे वेगवेगळ्या इयत्तांसाठी आता होणारे ॲडमिशन्स आणि यामध्ये मराठा विद्यार्थ्यांना अजूनही कुणबी प्रमाणपत्र मिळालं नसेल तर त्यांनी जो हक्क मागितला होता त्या हक्काला अजूनही कुठेही हा निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे आता जरांगेंच्या भाषणाकडे लक्ष आहे। थेट जाऊया आपण अंतरवालीत। हॅलो, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी मोबाईल बाहेर काढा आणि नेट बंद करा। फक्त नेट सुरू राहून तुम्हाला काही फायदा होणार नाही, पण यांना कव्हरेज भेटत नाही। करा सगळेजण नेट बंद करा। आपले गावाकडे आपण एवढे सगळे आपले भरपूर बांधव गावाकडे, त्यांना बघायचे दादा काय ऐकतात, काय सांगतात। सगळ्यांनी खिशातले मोबाईल असे वर दाखवा, फ्लाईट मोड करा। देऊया दादांकडे एकदा जोरदार टाळ्या वाजवा, हात उंचावून, हात उंचावून, हात उंचावून, वाजवा टाळ्या।
आदरणीय दादा या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांना संबोधित करतो. करायची ना सगळ्यांना जय शिवराय. सगळ्यांना बोलत या बलाढ्याच्या ताकदवर असणाऱ्या मराठा समाजाला मी मराठा समाजाच्या खरंच मी मराठा समाजाच्या मस्तक पहिल्यांदा होतो. कारण आपल्या बैठक नव्हतीच. आपण आज प्रेस घेणार होतो आणि आंदोलनाची तारीख ठरवणार होतो. पण मानावं लागेल या समाजाला 9 वाजता आंदोलनाची पूर्वी केली आहे. म्हणलं प्रेस घेऊ आणि आंदोलन सांगू आणि मग आपण त्या आंदोलनाच्या दिवशी मराठा समाज सगळा येईल. पण आपले बोलते एकदम खात्यात पुढं ते म्हणले नाही आम्ही येणारच. म्हणले ऊन आणि पिंक काय करतोय बैठकात जाऊ. झालं बैठकीचं. ही विश्वास तुमचा माझ्यावर माझा तुमच्यावर विश्वास आहे. मला खरंच आज प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. तुम्ही इतक्या ताकदीनं न बोलून तुम्ही जमल्यामुळं आज सार्थक झालं. मामन भरून आलाय खरंच ना. इतकं तुम्ही मला 2.5-3 वर्षात बघितलं मी असा कधी नव्हतो. इतका आनंद झाला मला आज. माझा एवढं छाती भरून आली की मला राहू दे पोरा उभा राहू द्या. त्यांना आवाज ऐकायला ते दाखवायला म्हणजे ते खाली बसल्यावर त्यांना ते कॅमेरा लावता येत नाही. खाली बसा म्हणू नका त्यांना. राहू दे उभा. आज एवढं मन भरून आलं की समाज धरून आला आणि न बोलवलं. आणि म्हणूनच आपल्याला देते मराठ्यांचा जे दरदरा राज्यावरती ना एवढ्याच मुळे आपण एक जीवन सगळे ताकदीने एकत्र येतो. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो. आपण आता विषयाकडे हात लावलो. आपण मराठा समाज 2.5-3 वर्षापासून लढतो. समाजाच्या पदरात पडलं तर हो पडलंच. कधीच 70-75 वर्षात न मिळणार या समाजाला मिळालं. पण राहिलेलं सुद्धा सोडायचं नाही. अजिबात सोडायचं नाही. आता जून महिन्यात ऍडमिशन आहे. जून महिन्यात ऍडमिशन असल्यामुळं आता पोराचे ऍडमिशन होते. हे उत्तम ताणीत आहेत. व्हॅलिडॅल ताणीत आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या. ते प्रमाणपत्र द्यायला टाळायला लागले. पोरं आपल्या नोकऱ्याला लागले ते टाळायला लागले. चलायला लागले. समाजाचं यश आणि समाजाचे लेकरं साहेब बनायला लागले, अधिकारी बनायला लागले, उच्च शिक्षण घ्यायला लागले. म्हणून सरकार जळायला लागलं. सरकारच, दुसरं कोणी नाही. सरकार जळायला लागले म्हणून त्यांना मराठा समाजाला मोठंच होऊ द्यायचं नाही कसल्याच परिस्थितीत. अशी यांची भूमिका आहे. पण मराठ्यांनी एकदा मैदानात पाय लावला की मराठा हटत नाही. एक मन आहे बघा, सत्य पुढे शांत चालत नाही. ही एक मन आहे. ती मन या 70 वर्षात 75 वर्षात कुणी मुली असेल तर ते फक्त मराठ्यांनी. मराठ्यांपुढे शांत चालत नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळेस सांगतो आमच्या समाजाची फसवणूक करू नका. पण ते उठलं सुटलं. मला एक गोष्ट नाही कळाली भाऊ,